परवा एका इंस्टाग्रामवर 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्याने लग्न केलं. मुलगा जरा सावळा होता. कमेंट्स यायला लागल्या, गव्हर्नमेंट जॉब का कमाल है बाबू भैया. शेवटी त्या पोराला येऊन सांगावं लागलं, बाबा 11 वर्ष जुनी इन्व्हेस्टमेंट आहे माझी, मी अजून पण प्रायव्हेट जॉब करतो. आणि हा आता नवीन एक ट्रेंड आहे, अरेंज मॅरेजवाले कपल का प्री वेडिंग करतात मला कळत नाही. काल भेटलेले तुम्ही, कालपर्यंत पोरगी नाही म्हणत होती त्या पोराशी लग्न करायला, आणि मग आता प्री वेडिंग करता आणि मग गाणं टाकता, सुख कळले कळले. अगं बाई, कुठलं सुख कळलं तुला? कालपर्यंत नाही म्हणत होती ना तू. आणि मग स्टेटसवर दिसणारी ही लोक खरंच त्यांच्या खऱ्या आयुष्यात इतकी सुखी असतात का? परवा पुण्यामध्ये माझा एक वकील मित्र भेटला. तो सांगत होता की सध्या क्रिमिनल लॉयर्सपेक्षा डिवोर्स लॉयर्स जास्त कमवतात. कुठेतरी याचं कारण सोशल मीडिया आहेच ना. आपण काय देतोय या समाजाला? या तानिया मित्तल जी मिठाई खाण्यासाठी दुबईला जाते, बिग बॉस आय थिंक तुमची पिढी नसेल बघत, पण बिग बॉस सारखा एक जुन्या काळात आपल्या एकत्रित कुटुंब असताना जशी भांडणं चालायची तशी भांडणं बघण्यासाठी एक सिरियल येते बिग बॉस नावाची. त्याच्यामधली एक मुलगी आहे तानिया मित्तल, जी मिठाई खाण्यासाठी दुबईला जाते आणि तिच्यासारखं बनण्यासाठी तिच्यापासून इन्फ्लुएन्स होऊन आपल्या समाजातल्या मुली नाही ते प्रकार करतात. आणि सूरज चव्हाण सारखा मुलगा जर तुमचा आयडॉल असेल तर आपला देश झापूक झुपूकच करणार आहे. हजारो वर्ष, लाखो वर्ष म्हणता येते, आणि हजारो पिढ्या खपून ही समाज व्यवस्था बनवली आपण. केवळ 2-4 माध्यमं या समाज व्यवस्थेला खराब करतात आणि आपण त्याचे भागीदार बनतोय. आपण याचा विचार केला पाहिजे. महिलांना म्हणेल की चूल आणि मूलच्या बाहेर आपण निघालो व्यक्तिमत्व विकासासाठी, सोशल मीडिया पर्यंत आणि त्या ब्युटी स्टँडर्ड्समध्ये बसण्यासाठी नाही. खूप जास्त बोलून, खूप भडीमार करून, खूप ज्ञान पाझरण्यापेक्षा एकच वाक्यात दुष्यंत कुमारांच्या एका शेरमध्ये याचं उत्तर दे कि ज्यादा मर्दाने मर्दों ने और औरतों ने सारा लेखा खराब कर रखा है. ज्यादा मर्दाने मर्दों ने और औरतों ने सारा लेखा खराब कर रखा है. अब जरूरत है हर मर्द में एक औरत हो और हर औरत में एक मर्द. म्हणून कुठेतरी प्रत्येक पुरुषामध्ये कोमलता असावी आणि प्रत्येक स्त्रीमध्ये कठोरता आणि निडरपणा असावा, इतकीच अपेक्षा इथून घेऊन जाईल. आणि मला माहिती आहे तुमच्या अपेक्षा होत्या मी जास्त बोलावं, पण माझं असं थोडीशी बुक बाकी ठेवायची, म्हणजे पुन्हा तुम्ही मला बोलवणार ना. परभणीत एकदाच थोडी यायचं आहे मला. मी माझी एक कविता तुम्हाला ऐकू इच्छिते. महिलांची संख्या इथे खूप आहे आणि मला तुमच्या अध्यक्षांचं जरा कौतुक करू दे. अजिबात फॉर्मॅलिटी नाही, मला दिसत पण नाही आहे कुठे. अजिबात फॉर्मॅलिटी नाही आहे सर, किंवा मी स्टेटसला पण टाकणार नाही. किती पाठीमागे असावं माणसाने आणि किती मोठं करावं कोणाला. मला तुमच्या इतक्या मोठ्या लोकांमध्ये आणून उभं केलंय, बोलू दिलंय आणि तुम्ही ऐकताय, यापेक्षा मोठे पण मी कुठेच नाही बघितलंय. परभणीकरांनो, खरंच जिंकलं तुम्ही आज. एक कविता माझी घेते. ही कविता जेव्हा जेव्हा मी कुठे ऐकवते, एक मिसअंडरस्टँडिंग अशी होते आणि मी जरा खोकलाय, पुरुषांसारखं म्हणू पण शकत नाही की रात्री बसते. आम्हाला औषधावरच भागवावं लागेल. सर्व टाकावं लागेल.
माझ्या खूप जवळची एक कविता तुमच्यासाठी घेते. मी ही कविता जेव्हा जेव्हा कुठे घेते नॉर्मल असं परसेप्शन बनून जातं की मला बायोलॉजिकल आई बनायचं नाही. अरे बाबा, असा काही संबंध नाही आहे, मला बायोलॉजिकल आई बनायचं आहे. विषय हा आहे की मला जे पिढ्यानं पिढ्या आई शिकवत आली, कितीतरी पिढ्यापासून जे आई वागत आली, ते नाही बनायचं आहे. एक साधासा प्रश्न विचारेल, इकडच्यांनी आणि तिकडच्यांनी वेगवेगळं उत्तर द्यायचं. तुमच्या घरातल्या पुरुषाच्या, मुख्य पुरुषाच्या म्हणा किंवा तुमचे मुलं असतील, कोणी असेल, आवडता डिश कोणत्या आहे हे तुम्हाला माहिती आहे, फक्त तिकडची उत्तरं द्या. जर तुम्हाला माहित असेल तर हात वर करा. तुम्हाला माहिती आहे त्यांना खायला काय आवडतं, प्लीज हात वर करा ना. बऱ्याचशा घाबरतात तुम्हाला. तुमच्यामधल्या किती लोकांना माहिती आहे की तुमच्या बायकोची आवडती डिश कोणती आहे? आजी समोर तुम्ही ते ओ मेरी जोहर जबी हे गाणं लावता की नाही? अजिबात नाही. आलं शेतकऱ्या जीवन उद्ध्वस्त झालं, चोरी गेली पोरकं झालं, सिव्हिलसही आलं, गेलं कुंकू टिकली आली बरं, गेले चपनवानं उलट टाटात आलं, आणि गेलं साडी चोळी पंजाबी आलं, पंजाबी आलं, बायला भुरव टाकलं, त्या मिळेवालानी मुलाला बायला भुरव टाकलं, लग्न यावाज. सर्वे म्हटली होती तुमच्यामध्ये वक्त्यांची कमी नाही आहे. मला विनाकारण बोलवलंय तुम्ही. म्हणजे खरंच तुमच्या, मी सगळ्यांचं बोलणं ऐकलं, तुमच्यामध्ये वक्त्यांची कमी नाही आहे. तर आपण कवितेकडे लगेचच वळूया. कवितेचं शीर्षक असं आहे, मला आई व्हायचं नाही. का व्हायचं नाही? तर पिढ्यानं पिढ्या आईने जे सॅक्रिफायसेस केले, कॉम्प्रोमाइजेस केले मातृत्वाच्या नावाखाली, ते मला नाही करायचे. आणि ती कविता अशी आहे की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले, कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले, ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे, लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी, कधीच काही नाही मागायचे. टीव्ही वरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो, त्यांच्यासारखं जगायचं मी हसून हो म्हणाले. कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे, माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू, कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू. बाई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची. आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई, वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ऍसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते, मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. आणि मग स्टोव्हच्या भडक्याने बाईच का जळते.
तुमच्या पोथ्या, तुमचे नियम, तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या, तुमचे नियम, तुमचे सारे चमत्कार भाषणांना चूत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं? बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं? व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप, भाऊ, पती, प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्येही आहे भूक, माझ्यामध्येही आहे भूक. प्रकृतीचा तो चमत्कार, लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार. वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल? श्वापदापरी हिंस्र की तोही सौंदर्याचं प्रतीक असेल. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई, माझ्या कुशीत अंगार खेळतो. मला आई व्हायची नाही, मला आई व्हायची नाही. जरा ज्ञानाचा ओव्हरडोस झालाच आहे. नाही म्हणत जेवणाच्या शेवटी थोडं गोड करूया काय? कविता ऐकवतो. अध्यक्ष महोदय मागे बसले, जाऊ देणार नाही परभणीतून मला बाहेर. बायकोवर एक कविता ऐकायची का? आवडेल तुम्हाला. की थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. बायको हवी हक्काची, पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी. आणि मित्रांच्या बायकोमध्ये आपलीच उठून दिसायला हवी. सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी का वागतात? हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी का वागतात? आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागतात. सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी का वागतात आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागतात. ज्या करतात नजरेने घायाळ त्या कुणाच्या कधीच नसतात. वरून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. सिटी बसचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. सिटी बसचे धक्के खात रोज ऑफिसला जातात आणि दुसऱ्याची मर्सिडीज पाहून आतल्यात खुश होतात. खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कोणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. म्हणून कोणी जरा पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. आणि आपली नॅनो ही कोणाला मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही. मग आता सगळ्या पुरुषांसाठी सल्ला की एकदा असं करा, आपल्याच बायकोला चोरून चोरून पहा. एकदा असं करा, आपल्याच बायकोला चोरून चोरून पहा. माझ्यासोबत डेटवर येते का विचारून पहा. बायको 2 प्रेमाच्या शब्दाशिवाय काहीच मागत नाही.
बायको 2 प्रेमाच्या शब्दाशिवाय काहीच मागत नाही आणि तिचा नवराच तिचा खरा हिरो असतो, पण ती तुम्हाला सांगत नाही. मी तुम्हाला आताच्या काळातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन असतील. प्रत्येक फोनमध्ये 2 सिम कार्डचे स्लॉट्स असतील. आता तुम्हाला कळेल. आपण ना सगळ्या भ्रष्टाचारांबद्दल बोलतो बघा. देशात होणारा भ्रष्टाचार, सगळ्या भ्रष्टाचारांवर बोलतो. आपण नात्यात होणाऱ्या भ्रष्टाचारावर बोलतच नाही. आणि